आज आपण काहीतरी न्यू ट्राय करूया आणि ही माझी वन ऑफ द फेवरेट डिश आहे चिकन इक्का। चला तर मग कसं बनवायचं ते बघूया। आधी आपण मॅरिनेशन करणार आहे। त्यासाठी मी इथे चिकन घेतलं आहे, त्यात लसूणची पेस्ट, मिरचीची पेस्ट, ब्लॅक पेपर पावडर आणि एक अंड घेतलं आहे। मग त्यात लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि छान मिक्स करून घेतलं आहे। मग हे मॅरिनेशन 20 मिनिट्ससाठी साईडला ठेवून द्या। आफ्टर 20 मिनिट्स मी त्यात एक मोठा चमचा मैदा, एक छोटा चमचा कॉर्नफ्लॉवर ॲड करून घेतलं आहे आणि मग ते मिक्स केलं। मी इथे पिंच ऑफ रेड फूड कलर ॲड केलं आहे आणि मिक्स केलं आहे। फूड कलर ऑप्शनल आहे। मग वरून छान कोथिंबीर घालून घ्या आणि परत 20 मिनिटासाठी साईडला ठेवून द्या। आफ्टर 20 मिनिट्स चिकन फ्राय करून घ्या, चांगलं क्रिस्पी आणि लाईट ब्राऊन होईपर्यंत। आता आपण सॉस बनवायला घेऊया। त्यासाठी मी एका पॅनमध्ये बटर घेतलं आहे आणि त्याला मेल्ट केलं आहे। मग त्यात चॉप्ड केलेलं लसूण घातलं आहे आणि मिक्स केलंय। मग परत मिरचीची पेस्ट घालून मिक्स करून घ्या। आता वरून छान कोथिंबीर घालून परत मिक्स करून घ्या। आता त्यात चॉप्ड केलेले काजू घालून 1 ते 2 मिनिटांसाठी शिजवून घ्या। मग त्यात टोमॅटो सॉस आणि फ्रेश क्रीम घालून घ्या। मी इथे अमूलची फ्रेश क्रीम घेतली आहे। आता त्यात ब्लॅक पेपर पावडर आणि थोडं मीठ घालून मिक्स करून घ्या। मग त्यात चीज घाला आणि मिक्स करा। आता त्यात चिकनचे पीस घाला आणि मिक्स करा। वरून छान कोथिंबीर घालून घ्या। चिकन इक्का रेडी झाला आहे। तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।